हाय स्टुडंट्स, आज पाहणार आहोत आपण एक्सरसाइज 1.2चा क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 त्यामध्ये आहे पहिला सम आहे y इज इक्वल टू. तुम्हाला 2-3 आयडेंटिटी माहिती आहेत. कंपाऊंड अँगल फॉर्म्युले सर्वांनी लिहिलेले आहेत. फॉर्म्युला आहे कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला माहिती आहे सर्वांना, अँड विच इज इक्वल टू कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. नेक्स्ट जो फॉर्म्युला आहे तो आहे कॉस ए मायनस बीचा. तो फॉर्म्युला आहे विच इज इक्वल टू कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. नेक्स्ट जो फॉर्म्युला आहे साइन ए प्लस बीचा. साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला आहे विच इज साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. आणि दुसरा फॉर्म्युला आहे साइन ए मायनस बीचा. साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. कॉस ए साइन बी असा फॉर्म्युला आहे. नेक्स्ट जो सम आहे आपला त्यातला फर्स्ट सम आहे क्वेश्चन नंबर 8 मधला y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 4 साइन एक्स प्लस 5 कॉस एक्स अपॉन रूट 41. तसा जर हा टाईपच आहे इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्हचा टाईपच आहे. ज्यावेळेस आपल्याला सम मध्ये असेल a साइन एक्स प्लस b कॉस एक्स अपॉन डिनॉमिनेटर मध्ये रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर असेल, त्यावेळेस आपल्याला हीच ट्रिक यूज करायची आहे. म्हणजे या दोघांच्या स्क्वेअरची ॲडिशन इथं स्क्वेअर रूटमध्ये असेल ए आणि बी, आणि इथं रूटमध्ये रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर हा एक फॉर्मच आहे डेरिव्हेटिव्हचा. आपल्याला इंटिग्रेशनमध्ये पण अशा टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. त्यासाठी मला सांगायचं आहे पहा, लेट 4 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर इज इक्वल टू विच इज इक्वल टू रूट ऑफ 4 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर इज इक्वल टू रूट ऑफ 41 स्क्वेअर. रूट ऑफ 41 होते किंवा 4 स्क्वेअर इज इक्वल टू 16 आहे, 5 स्क्वेअर इज इक्वल टू 25 आहे, आणि विच इज इक्वल टू रूट ऑफ 41 होतोय. म्हणजेच मला काय म्हणायचं आहे पहा, देअरफॉर लेट काय कन्सिडर करायचंय, 4y ला व्यवस्थित लिहितोय मी साइन इनवर्स ऑफ 4 अपॉन रूट 41 साइन एक्स प्लस 5 अपॉन रूट 41 कॉस एक्स. यांच्या स्क्वेअरची ॲडिशन पाहू किती येते. यांच्या स्क्वेअरची ॲडिशन येते 4 अपॉन रूट 41 स्क्वेअर प्लस 5 अपॉन रूट 41 स्क्वेअर काय येते पहा, विच इज इक्वल टू 4 स्क्वेअर इज 16, 5 स्क्वेअर इज 25. दोघांचाही स्क्वेअर झाल्यामुळं इथं डिनॉमिनेटरचं स्क्वेअर होऊन जाईल 41, आणि विच इज 41 अपॉन 41 इज इक्वल टू 1. दोन टर्म आहेत त्यांच्या स्क्वेअरची ॲडिशन 1 येते. ट्रिग्नोमेट्रिकमध्ये असं होतं, ते होतं कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. सिन्स कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 असतं, मग पहिल्याला मी कॉस थीटा कन्सिडर करेल. देअरफॉर 4 अपॉन रूट 41 इज इक्वल टू कॉस थीटा अँड 5 अपॉन रूट 41 इज इक्वल टू साइन थीटा कन्सिडर करतोय. या दोघांच्या स्क्वेअरची ॲडिशन 1 येते, म्हणूनच मी कन्सिडर करू शकतो, तरच मी कन्सिडर करू शकतो पहिल्या टर्मला कॉस थीटा आणि दुसऱ्या टर्मला साइन थीटा. देअरफॉर y काय होतोय पहा, y इज इक्वल टू होतोय साइन इनवर्स ऑफ 4 अपॉन रूट 41 आहे, त्याला कॉस थीटा म्हणलेला आहे, कॉस थीटा साइन एक्स प्लस 5 अपॉन रूट 41 ला आपण साइन थीटा म्हणलेला आहे, साइन थीटा कॉस एक्स. मी याला आणखी व्यवस्थित लिहितोय साइन इनवर्स ऑफ साइन एक्स कॉस थीटा प्लस कॉस एक्स साइन थीटा. सम पाहूत काय होतोय, साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी बिकम साइन ए प्लस बी, अँड विच इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ साइन ए प्लस बी. ए चा रोल एक्स करतोय, बी चा रोल थीटा करतोय. साइन इनवर्स साइन थीटा गेट ऍब्झॉर्ब होऊन जाईल, राहील फक्त एक्स प्लस थीटा. नाउ डिफरन्शिएट वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. dy बाय dx इज इक्वल टू असेल डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स प्लस थीटा. एक्सचा डेरिव्हेटिव्ह असेल 1, थीटाचा डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट आहे, थीटाचा डेरिव्हेटिव्ह 0 असेल. थीटा इज इक्वल टू कॉस इनवर्स 4 अपॉन रूट 41 कॉन्स्टंट होऊन जाईल, किंवा थीटा इज इक्वल टू साइन इनवर्स 5 अपॉन रूट 41 तो पण कॉन्स्टंट होऊन जाईल, आणि त्याचा पण डेरिव्हेटिव्ह आपण 0 लिहू शकतोय. याच टाईपचा दुसरा सम घेतोय y इज इक्वल टू. थोडासा वेगळ्या प्रकारचा सम आहे, फक्त थोडासा y इज इक्वल टू सम जो आहे y इज इक्वल टू दिलेला आहे साइन इनवर्स ऑफ कॉस रूट एक्स प्लस साइन रूट एक्स अपॉन रूट 2 असा सम दिलेला आहे. पहा व्यवस्थित, मी याला व्यवस्थित लिहितोय. मी आन्सर स्टार्ट करतो इथंच, विच इज साइन इनवर्स ऑफ 1 अपॉन रूट 2 साइन रूट एक्स प्लस 1 अपॉन रूट 2
दिस इज कॉस रूट एक्स अँड दिस इज 1/√2 साइन रूट एक्स. हा डिनॉमिनेटर दोनही ठिकाणी स्प्लिट केलेला आहे. मग मी या दोघांच्या स्क्वेअरची ॲडिशन पाहिजे किती येते. सिन्स 1/√2 स्क्वेअर प्लस 1/√2 स्क्वेअर इज इक्वल टू हाफ प्लस हाफ. 1/√2 चा स्क्वेअर होऊन जाईल हाफ, या 1/√2 चा स्क्वेअर होऊन जाईल हाफ, हाफ प्लस हाफ बिकम्स 1. या दोघांच्या स्क्वेअरची ॲडिशन 1 आहे म्हणून मी पहिल्याला कन्सिडर करतोय. देअरफॉर फर्स्टला कन्सिडर करा कॉस थिटा प्लस साइन थिटा किंवा साइन थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. सिन्स वी हॅव आपल्याला काय माहिती आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 असतं. देअरफॉर 1/√2 इज इक्वल टू साइन थिटा अँड 1/√2 इज इक्वल टू कॉस थिटा कन्सिडर करतोय. देअरफॉर y इज इक्वल टू होऊन जाईल y इज इक्वल टू पहा साइन इनवर्स ऑफ साइन थिटा कॉस रूट एक्स प्लस कॉस थिटा साइन रूट एक्स. परत साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी च्या फॉर्म मध्ये सम भेटतोय आणि विच इज इक्वल टू होतोय साइन इनवर्स ऑफ साइन ए प्लस बी. साइन इनवर्स साइन गेट ॲब्झॉर्ब, ए चा रोल थिटा करतोय, बी चा रोल रूट एक्स करतोय आणि विच इज इक्वल टू फक्त थिटा प्लस रूट एक्स. डिफरन्शिएट केल्यानंतर dy/dx इज इक्वल टू असेल डेरिव्हेटिव्ह ऑफ विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह घेतोय डेरिव्हेटिव्ह ऑफ थिटा प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स. थिटा हा कॉन्स्टंट आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 असेल, रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स असेल अँड 1/2 रूट एक्स इज फायनल आन्सर dy/dx. नेक्स्ट सम आहे याच टाईपचा नेक्स्ट सम आहे. मला 9th क्वेश्चन मधले 10th क्वेश्चन मधले पण काही राहिलेले सम घ्यायचे आहेत. त्यासाठी पण पहा सपोज मी कॉस इनवर्स मध्ये सम दिलेला आहे. थर्ड नंबरचा जो सम आहे y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ √3 cos x मायनस साइन एक्स अपॉन 2. पहा याला व्यवस्थित पहा. y इज इक्वल टू मी लिहितोय कॉस इनवर्स ऑफ √3/2 cos x मायनस 1/2 साइन एक्स. नाउ या दोघांच्या स्क्वेअरची ॲडिशन पाहू. जर 1 आली तर पहिल्याला कॉस थिटा कन्सिडर करू, दुसऱ्याला साइन थिटा कन्सिडर करू. मी अशा प्रकारे कन्सिडर करतोय की कॉस ए इथं कॉस इनवर्स आहे म्हटल्यानंतर कॉसचा फॉर्म्युला. जर मला इथं साइन इनवर्स असतं तर मी पहिल्याला साइन कन्सिडर केलं असतं, दुसऱ्याला कॉस कन्सिडर केलं असतं आणि साइन ए मायनस बीचा फॉर्म्युला तयार झाला असता. पण इथं कॉस आहे, कॉस इनवर्स आहे म्हटल्यानंतर मला हा कॉसचा फॉर्म्युला कधी तयार होऊन जाईल इथं कॉस थिटा असलं पाहिजे. कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी अशा प्रकारे तयार होऊन जाईल. पण अगोदर पाहावं लागेल या दोघांच्या स्क्वेअरची ॲडिशन 1 येते का. लेट √3/2 स्क्वेअर इज इक्वल टू प्लस 1/2 स्क्वेअर इज इक्वल टू √3 स्क्वेअर इज 3, दोघांचाही स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर असेल 4, इथं पण 2 चा स्क्वेअर 4, दोघांचाही सेम बेस आहे, एकदाच लिहिलाय न्यूमरेटर मध्ये 1 विच इज इक्वल टू 4/4 बिकम्स 1. देअरफॉर मी आता पहिल्यांदा कन्सिडर करतोय √3/2 इज इक्वल टू कॉस थिटा and 1/2 is equal to sin theta since cos square theta plus sin square theta is equal to 1. या दोघांचे आहे cos square theta plus sin square theta is equal to 1 अशा प्रकारे कन्सिडर केले. Therefore y is equal to तयार होऊन जाईल cos inverse of cos theta cos x minus sin theta sin x and which is equal to cos a cos b minus sin a sin b and which is equal to cos inverse of cos a plus b. Cos inverse cos get absorbed and becomes फक्त theta plus x which is y. Now differentiate y with respect to x. dy/dx is equal to derivative of with respect to x आलेला आहे derivative of theta plus x. theta हा कॉन्स्टंट आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 असेल, x चा डेरिव्हेटिव्ह 1 होतोय आणि फायनल आन्सर 1 येत आहे. अशा प्रकारे तुम्हाला सहजासहजी लक्षात येतील असे सम आहे. नेक्स्ट मी 4th नंबरचा सम घेतोय. y इज इक्वल टू थोडासा वेगळ्या प्रकारे कन्वर्ट करून दिलेला आहे कोसेक इनवर्स ऑफ 3 cos e raised to x कोसेक इनवर्स ऑफ 10/6 sin 2 raised to x minus 8 cos 2 raised to x अशा प्रकारे सम दिलेला आहे. कोसेक इनवर्स मध्ये आपल्याला काही फॉर्म्युला नाहीये पण आपल्याला एक इनवर्स ट्रिग्नोमेट्रीची आयडेंटिटी माहिती आहे. कोसेक इनवर्स 1/x इज इक्वल टू साइन इनवर्स x किंवा कोसेक इनवर्स x इज इक्वल टू साइन इनवर्स 1/x अशा प्रकारे पण आयडेंटिटी यूज केलेली आहे, प्रॉपर्टी यूज केलेली आहे.
आणि y इज इक्वल टू तयार होतंय साइन इनवर्स ऑफ, प्रॉपर्टी नोट नाही केली तरी पण तुमच्या लक्षात येईल ते, विच इज 6 टाइम्स साइन 2 रेज टू x मायनस 8 टाइम्स कॉस 2 रेज टू x अपॉन 10. इथे रेसिप्रोकल झालेला आहे. नाव 10 बेस दोनही ठिकाणी स्प्लिट केल्यानंतर काय भेटते पहा, विच इज साइन इनवर्स ऑफ 6 अपॉन 10 साइन 2 रेज टू x मायनस 8 अपॉन 10 कॉस 2 रेज टू x. नाव या दोघांच्या स्क्वेअरची ॲडिशन पाहू. लेट 6 अपॉन 10 स्क्वेअर प्लस 8 अपॉन 10 स्क्वेअर, जर दोघांच्या स्क्वेअरची ॲडिशन 1 आली तरच पहिल्यांदा कॉस थिटा दुसऱ्यांदा साइन थिटा वगैरे कन्सिडर करू शकतोय. दोघांचाही बेस सेम आहे 100. 6 चा स्क्वेअर 36, this is 8 square is 64 and which is 100 upon 100 becomes 1. Therefore let 6 upon 10 ला कन्सिडर करतोय मी cos theta and 8 upon 10 ला कन्सिडर करतोय sin theta. मी याला cos sin theta जर कन्सिडर केलं तर sin a cos sin b मायनस cos a cos b असा कोणताही फॉर्म्युला नाही आपल्याकडे. म्हणून अशा प्रकारे तुम्ही ट्रायल आणि एरर बेसवरती पण तुम्ही असे ऑप्शन पाहू शकताय. y इज इक्वल टू काय होतोय पहा, साइन इनवर्स ऑफ, मी साइन 2 रेज टू x अगोदर लिहितोय आणि 6 अपॉन 10 ला cos थिटा कन्सिडर केलेला आहे मायनस cos 2 रेज टू x अगोदर लिहिलंय 8 अपॉन 10 ला पण sin थिटा कन्सिडर केलेला आहे. पाहू शकताय विच इज sin a cos b मायनस cos a sin b and which is formula for sin a minus b, sin इनवर्स ऑफ sin a minus b. a चा रोल 2 रेज टू x करतोय, b चा रोल थिटा करतोय, sin इनवर्स sin गेट ऍब्झॉर्ब होऊन जाईल आणि राहील फक्त 2 रेज टू x मायनस थिटा. नाउ डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x. y is 2 रेज टू x मायनस थिटा. डेरिवेटिव्ह ऑफ 2 रेज टू x, a रेज टू x चा डेरिवेटिव्ह विच इज a रेज टू x log a मायनस डेरिवेटिव्ह ऑफ थिटा इज 0, 2 रेज टू x log 2 मायनस 0. फायनल आन्सर dy बाय dx इज इक्वल टू असेल 2 रेज टू x log 2. चेक करू शकताय. नाउ नेक्स्ट, तसे हे सम फारच सिंपल आहेत. तुम्ही यातले आणखी सम करू शकताय आणि तुमच्या सहजासहजी लक्षात येतील अशा प्रकारचे सम आहे. नेक्स्ट जो सम आहे मी क्वेश्चन नंबर 10 मधला जो राहिलेला सम आहे तो घेतोय. क्वेश्चन नंबर 10 मधला मला वाटतं लास्टचे काही सम असतील. 7 नंबरचा सम असेल y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ a प्लस b tan x अपॉन b मायनस a tan x. पहा फॉर्म्युला यूज करणार आहोत आपण tan इनवर्स ऑफ x प्लस y अपॉन 1 मायनस एक्स वाय. त्यानंतर फॉर्म्युला आहे tan इनवर्स x मायनस y अपॉन 1 प्लस एक्स वाय. यातला हा फॉर्म्युलामध्ये बसण्यासाठी इथं 1 असणं गरजेचं आहे. पहा म्हणून काय करायचं आहे, डिवाइड करतोय न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला b ने डिवाइड केल्यानंतर काय भेटतंय पहा, विच इज tan इनवर्स ऑफ a अपॉन b प्लस b tan x अपॉन b. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांनाही डिवाइड करायचंय. b अपॉन b मायनस a tan x अपॉन b. पहा इथं b गेट कॅन्सल होतोय, इथं पण b गेट कॅन्सल होतोय आणि काय राहतंय y इज इक्वल टू होतंय tan इनवर्स ऑफ a अपॉन b प्लस tan x अपॉन 1 मायनस a अपॉन b इंटू tan x. पाहू शकताय फॉर्म्युला तयार होतोय tan इनवर्स x प्लस y अपॉन 1 मायनस एक्स वाय विच इज इक्वल टू tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y. हा फॉर्म्युला काय आहे, विच इज tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y. आणि हा जो फॉर्म्युला आहे तो आहे tan इनवर्स x मायनस tan इनवर्स y. x चा रोल a अपॉन b करतोय इथं प्लस tan इनवर्स y चा रोल tan x करतोय. tan इनवर्स a अपॉन b plus tan inverse tan get absorbed and becomes only x. y is equal to, now differentiate y with respect to x, dy by dx is equal to होऊन जाईल डेरिवेटिव्ह ऑफ tan इनवर्स a अपॉन b प्लस डेरिवेटिव्ह ऑफ फक्त x. tan इनवर्स a अपॉन b कॉन्स्टंट आहे, तिथं कुठेही व्हेरिएबल x नाहीये, आपला व्हेरिएबल x आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x करतोय आपण, डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x करतोय आणि इथं a अपॉन b tan इनवर्स व्हेरिएबल x कुठेही नाहीये. हा कॉन्स्टंट असेल, याचा डेरिव्हेटिव्ह 0 असेल. x त्याचा डेरिव्हेटिव्ह 1 आहे आणि फायनल आन्सर dy बाय dx इज इक्वल टू पण 1 भेटतंय. नेक्स्ट याच टाईपचा आणखी एक सम आहे, थोडासा वेगळा आणि मे बी थोडासा हार्ड पण होऊ शकतोय. y इज इक्वल टू 8 नंबरचा जो सम आहे y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ 5 मायनस x अपॉन 6x स्क्वेअर मायनस 5x मायनस 3.
मी सांगितलं होतं इथं 1 पाहिजे इथली टर्म, पण इथं 1 नाहीये. 6x² ने डिवाइड केलं तो किचकट सम होऊन जातोय. मग काय करायचंय, 1 आपण आणायचं आहे. कशा प्रकारे आणता येईल पहा. क्वाड्रॅटिक इक्वेशन वगैरे असल्यानंतर तुम्हाला अशी ट्रिक यूज करायची आहे. तुम्हाला या गोष्टी लक्षात राहतील, पण थोडासा वेळ द्यावा लागेल तुम्हाला. पहा, मग मी काय करतोय, इथं ऍड अँड सबट्रॅक्ट 1 करतोय. tan इनवर्स ऑफ मी मुद्दा म्हणून इथं ऍडजस्टमेंट करतोय, म्हणजे तुम्हाला एकाच पेजवरती व्यवस्थित एक्झाम्पल दिसण्यासाठी. tan इनवर्स ऑफ पहा 5 मायनस एक्स अपॉन 1 मायनस 1 दिस 0 ऍड केल्याने काही कुठेही फरक पडत नाही. पहा विच इज 6x² मायनस 5x मायनस 3 y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ 5 मायनस एक्स अपॉन 1, हे 1 तसेच ठेवलेत, हे -1 आणि -3 -4 होतील, प्लस 6x² मायनस 5x मायनस 4 1 आलेला आहे इथं. नाऊ मग मला यात काही चेंजेस, इथं दोन टर्मचं मल्टिप्लिकेशन असलं पाहिजे, वरती 2 टर्मची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन असली पाहिजे. इथं प्लसचं साईन आहे म्हटल्यानंतर वरती मायनस साईन आलं पाहिजे, सबट्रॅक्शन आली पाहिजे. मी काय करतोय पहा, क्वाड्रॅटिक इक्वेशन 6x² मायनस 5x मायनस 4 ला कशा प्रकारे स्प्लिट करतोय. क्वाड्रॅटिक इक्वेशनचे फॅक्टर लिहू शकताय, दोनच फॅक्टर असतील, ज्यांचं मल्टिप्लिकेशन -24 आहे आणि ॲडिशन -5 आहे, असे 2 नंबर पाहिजेत. 12 2 चालत नाहीये, त्यानंतर 4 6 ते पण चालत नाही, त्यानंतर 8 आणि 3 चालतात. 8 3 मला वाटतं याला मायनस साईन द्यावं लागेल. ठीक आहे. विच इज इक्वल टू 6x² मायनस 8x प्लस 3x मायनस 4. मिडल टर्म -5x ला -8x प्लस 3x लिहिलंय. आता या दोन फॅक्टरमध्ये पहा 2x कॉमन काढलं तर राहतंय 3x मायनस 4. नेक्स्ट यातून 1 कॉमन काढलं तर 3x मायनस 4 परत भेटतंय, राहतंय 3x मायनस 4 इंटू 2x प्लस 1 असं राहतंय. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन अशा प्रकारे लिहिलेलं आहे, 2 टर्मचं. या दोघांची सबट्रॅक्शन पाहू. 2x प्लस 1 मायनस 3x मायनस 4 काय येतंय. मी अगोदर हे पण करून पाहिलं, हे पण पाहतोय. पहा 2x प्लस 1 मायनस 3x, दिस मायनस and मायनस बिकम प्लस 4, which is 2x minus 3x is minus x, 1 plus 4 is 5 minus x. भेटतंय, सबट्रॅक्शन पण भेटतं. हे म्हणल्यानंतर मी y ला लिहू शकतोय विच इज tan इनवर्स ऑफ, न्यूमरेटरला कसा लिहू शकतो, 5 मायनस एक्स ला लिहू शकतोय 2x प्लस 1 मायनस 3x मायनस 4 अपॉन 1 प्लस 6x² मायनस 5x मायनस 4 ला लिहितोय मी या दोघांचं मल्टिप्लिकेशन विच इज 2x प्लस 1 इंटू 3x मायनस 4. आता आपल्याला सम भेटलेला आहे tan इनवर्स x मायनस वाय अपॉन 1 प्लस एक्स वाय, अँड y बिकम्स tan इनवर्स x मायनस वाय 2x प्लस 1 मायनस tan इनवर्स y इज 3x मायनस 4. नाउ डेरिव्हेटिव्ह बिकम्स कसा होतोय पहा, dy बाय dx इज इक्वल टू होतोय डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स 2x प्लस 1 मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स 3x मायनस 4. tan इनवर्स f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह आहे 1 अपॉन 1 प्लस f ऑफ x स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x इज 2x प्लस 1. 2x प्लस 1 याचा स्क्वेअर करायचा नाही, ही टर्म अशीच ठेवायची आहे. छोटी टर्म असेल, सिंगल टर्म असेल तर तुम्ही लगेच स्क्वेअर करू शकताय, पण इथं बायनॉमियल आहे, बरीच मोठी टर्म भेटून जाते. फायनल आन्सर मध्ये पण तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये पण याचा स्क्वेअर केलेला नसेल. मायनस 1 अपॉन याचा डेरिव्हेटिव्ह tan इनवर्स f ऑफ x इज 1 upon 1 plus f of x square into derivative of f of x. f of x is 3x minus 4. 3x minus 4. याचा डेरिव्हेटिव्ह पाहिल्यानंतर 2 इंटू x चा डेरिव्हेटिव्ह 1 असेल, 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 होऊन जाईल, आणि फायनल आन्सर जे असणार आहे dy बाय dx इज इक्वल टू 2 अपॉन 1 प्लस f ऑफ x स्क्वेअर. 2 इंटू 1, 1 चा डेरिव्हेटिव्ह 0, 2 प्लस 0 इज 2, आणि हा 2 मल्टिप्लाय केलाय 1 ला, याचा स्क्वेअर करायचं सांगितलेला नाहीये. तसंच प्लस इथं 3x, सॉरी प्लस नाहीये, मायनस आहे. 3x मायनस 4 चा डेरिव्हेटिव्ह पहा, 3 इंटू 1 मायनस 4 चा डेरिव्हेटिव्ह 0 असेल, दिस इज 3 इंटू 1 बिकम्स 3 अपॉन इथं असेल 1 प्लस 3x मायनस 4 ब्रॅकेट स्क्वेअर, हे फायनल आन्सर असेल. याचा स्क्वेअर करण्याची गरज नाही. या टाईपचा आणखी एक सम आहे, पण तो मी तुम्हाला थोडीशी हिंट देतोय, अशा प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. पहा y इज इक्वल टू, सम दिलेला आहे y इज इक्वल टू cot इनवर्स ऑफ, दिस इज 4 मायनस x मायनस 2x स्क्वेअर अपॉन 3x प्लस 2. मागच्या सम मध्ये cot tan इनवर्स होतं,
इथं कॉट इनवर्स झालेला आहे, मी याला टॅन इनवर्समध्ये कन्वर्ट करतोय. तुम्हाला माहिती आहे कॉट इनवर्स 1/x इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स, प्रॉपर्टी ऑफ इनवर्स ट्रिग्नोमेट्री, विच इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 3x + 2 अपॉन 4 - x - 2x स्क्वेअर. आता इथं 1 नाही आहे. मागच्या सममध्ये प्रॉब्लेम असा होता 1 नव्हता आणि इथं प्लसची साईन पण नव्हती. मी इथं +3 असता तर मी इथला 1 इथं लिहिला असता आणि इथं 2च लिहिले असते. पण इथं अडचण तशी नाही आहे. इथं आपल्याला सहजासहजी 1 भेटतोय. पहा, इथं आपल्याला सहजासहजी 1 भेटतोय. कशा प्रकारे पहा, ॲड अँड सबट्रॅक्ट करण्याची गरज नाही आहे. जरी केलं तरी पण येतं इथे 3x + 2. ह्या 4ला लिहू 1 + 3 - x - 2x स्क्वेअर. लक्षात आलं असं. नाऊ इथे क्वाड्रॅटिक इक्वेशन पण भेटलेलं आहे. त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला कसं लिहिता येईल पहा. लेट -2x स्क्वेअर - x + 3 इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन -6 ॲडिशन -1. नंबर पाहिजेत 3 आणि 2 चालतात, पण -3 आणि 2 चालतात. पहा, दिस इज -2x स्क्वेअर - 3x + 2x + 3. पहिल्या दोघांमधनं कॉमन काढू शकतो x. -x कॉमन काढल्यानंतर राहतंय 2x + 3. इथनं 1 कॉमन काढल्यानंतर राहतंय 2x + 3. 2x + 3 परत कॉमन निघतात आणि ब्रॅकेटमध्ये राहील 1 - x. -x + 1 त्याला मी 1 - x लिहिलेलं आहे. यांची ॲडिशन येते का ते पाहू, किंवा सबट्रॅक्शन येते ते. इथं प्लसचं साईन आहे म्हटल्यानंतर सबट्रॅक्शनच पाहावे लागेल. 1 प्लस आहे, 1 मायनस असतं तर ॲडिशन करावं लागले असते. पहा, 2x + 3 - 1 - x. हे काय झालेलं आहे, -2x स्क्वेअर - x + 3 ला लिहिलेलं आहे मी. यांची सबट्रॅक्शन असेल 2x + 3 - 1 + x विच इज इक्वल टू 3x + 2. भेटलेलं आहे न्यूमरेटर पण. देअरफॉर y इज इक्वल टू लिहू शकतोय. हे जे वर्क आहे हे रफ वर्क आहे. तशी तुम्हाला इथं मार्क्स पण नसतील या कामासाठी. तुम्ही पेपरमध्ये लिहिलं तरी चालेल. याचा एक चांगला तुम्हाला काय भेटू शकतोय, चांगलं इम्प्रेशन असू शकतं पेपरमध्ये तुमचं. टॅन इनवर्स ऑफ 3x + 2 ला कसं लिहायचं सांगितलेलं आहे, विच इज 2x + 3 - 1 - x. आणि डिनॉमिनेटरमध्ये 1 + 3 - x - 2x स्क्वेअर म्हणजेच -2x स्क्वेअर - x + 3 ला लिहायचंय 2x + 3 × 1 - x. लक्षात आलं असं. नाऊ y इज इक्वल टू द टॅन इनवर्स ऑफ विच इज टॅन इनवर्स x - y अपॉन 1 + xy च्या फॉर्ममध्ये आहे, विच इज टॅन इनवर्स x - टॅन इनवर्स y. x चा रोल करतोय 2x + 3, y चा रोल करतोय 1 - x. नाऊ dy/dx इज इक्वल टू होतंय डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स 2x + 3 मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स 1 - x. टॅन इनवर्स f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह आहे 1/1 + f ऑफ x स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x इज 2x + 3. याचा स्क्वेअर करण्याची गरज नाहीये. मायनस डेरिव्हेटिव्ह होऊन जाईल टॅन इनवर्स f ऑफ x चा 1/1 + f ऑफ x स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x इज 1 - x. पहा, हा डेरिव्हेटिव्ह होतोय 2 × 1 1/1 + 2x + 3 ब्रॅकेट स्क्वेअर. ब्रॅकेटमध्ये 2 × 1 + 0 मायनस 1/1 + 1 - x ब्रॅकेट स्क्वेअर. 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 असेल, मायनस x चा डेरिव्हेटिव्ह 1 असेल. दिस इज -1. दिस इज -1 × 1 बिकम्स -1. दिस मायनस अँड मायनस बिकम प्लस होऊन जाईल. हे राहील फक्त 1 + 1 - x ब्रॅकेट स्क्वेअर. आणि इथं दिस इज 2 × 1 इज 2. 2/1 + 2x + 3 ब्रॅकेट स्क्वेअर. दिस इज फायनल आन्सर dy/dx. बऱ्यापैकी क्लिअर झालं असेल. आणि मी पुढच्या लेक्चरमध्ये क्वेश्चन नंबर 7 घेणार आहे. त्यामध्ये बऱ्याच ट्रिक यूज करायच्या आहेत. ठीक आहे स्टुडंट्स, नाऊ स्टॉप हिअर.